बनवा। हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं मला आज लवकरच जाग आली होती, कारण नवीन जागा असल्यामुळे झोप लागत नव्हती, त्यामुळे लवकर उठलो। आमचा आता 4 जणांचा डबा गेलेला आहे, चपाती थोड्यात, भाजी झालेले, कपडे धुवून वगैरे सगळी झालेले आणि इथे नाश्त्यासाठी मिसळ बनवली होती। तर आम्ही आता नाश्ता करत आहे। माझी दीदी लसूण आणि कांदा वगैरे खात नाही, तर तिच्या पद्धतीनं दुसरी भाजी आणि डाळ बनवायला चालू आहे तिची। तर आता इथं निवांत बसले, पोरांच्या असाइनमेंट पूर्ण करायचे ते श्वेता लिहिते आणि इथं आमच्या मनूचं काय चाललंय बघा। नेल पेंट बघितलं का नाही, तिला काही सुचत नाही। आपली गलती छान अगं त्याने काय केलं, शुकिली कशी करायला लागले बघ। कापडाचं एक मोठं कापड नको कशाला, एक कापड दिवसभरासाठी करा की, मोठं कापड आहे अंदाज काय कमी आहे। पॅन्टला नको ग, इन्फेक्शन होईल त्याला। पहिले कापड करा दिवसभरात, पुसायचं उद्या धुवा। सगळं ती खुडा तिथे कापड एक खराब घेऊन येईल। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा हरे कृष्णा। मुझे पिता से जो विरासत मिली बाई माझ्या निलूच्याने आहे लिहायची, त्याच्यात पाठवून नाही तिची मावशी करते, तिच्या लक्षात राहिलं तर बरं ती जाताना म्हणायचं अगं बाई निलूची राहिली काल आणि आलेला त्याला सांगितलं काय काल आलेल्या बघितलं ना ते मग आहे ना बघ पायाचं दाखव त्याला लावलेलं हे आणि 2 नंबरच्या पोटाला लावलेलं आहे 5 बोटांनी 5 लावलं। व्यवस्थित लावते आधी अगं थांब की, तिकडे कुठे गेली? ह्याचा पिक्चर आहे का बरं नवीन कुठला तो ह्याचा कुठला कॉमेडी आहे तो? हर्षद वारसीचा ना, अक्षय कुमार। मग अक्षय कुमार 3ऱ्या भागात, पण पहिल्या भागात हर्षद वारसी आहे। पहिल्या अक्षर, दुसऱ्या अक्षय आणि तिसऱ्या तो लावलास का? मला तो ह्याचा पण बघायचा, गोंधळ पिक्चर आहे ते नवीन आला का नाही काय? गोंधळ इथे दादाच्या ह्याला जिओ का हॉटस्पॉट असतो त्याला मुला तो बाटल्या काय करायचं को मालूम पड़ा
कि उनकी जो दुल्हन है शकीबारा हे उत्तर तसं नेऊन ठेवता ते पुरी काय आणि उत्तर ते काय कसली केस आहे त्यांची? वो लड़का है, पुरुष है, जेंट्स है, अब कमिया है। ये बात तो हनीमून की रात में पता लग जानी चाहिए। या पुरीला दिल्यावर शांत नाही हिला नुसतं वडावर करायचं सगळं लाला जी है? 80 साल है। धम्माडा बसल बघ हे. म्हणून आता ते ठेव जा बाई. ते ठेवलं बाई सगळं आता करतात ती. लेकिन हे धम्माडा मागचं वाटतं तिथं घेऊन ठेवली. लाला जी की जायदाद आम्ही आधी जायला घेऊन ठेवला. मला दिगात नव्हता ना. असं एक बघूया की कशी कशी स्टोरी आहे. वकील साहब झूठ बोल रहे हैं मैडम। आई बस हम सच्चा प्रेम किए हैं उनसे। वो बड़ों के लिए होंगे बुजुर्ग बूढ़े, हमारे लिए कार्तिक आर्यन जैसे हैंडसम है। तुम बेटे सुन ले, हमें खेल मत देखिए, हमें तो आपने रोना बंद कीजिए कोर्ट में। चुप रहिए आप। ऐसी बात बताइए, आपने तो वकील है किया? जी मैं पूछ रही हूँ, आपको कोई वकील है या नहीं? हवा जगदीश सर मिश्रा उर्फ जॉली। सॉरी जी, इस तरह खिड़की से आने के लिए क्षमा चाहते हैं। तो क्या है कि कैंटीन वाले का 4 महीने का उत्तर बाकी है और खाने के लिए 10% के बाद भाड़ा कर दिया वसूली के लिए। अगर आपकी इजाजत हो तो हमें खिड़की से आ जाए। धन्यवाद मैडम। काय बनवलं? चलो हमारा असिस्टेंट भी है, बिल्कुल इसे भी ले आए। मी ना बाबा मला तर हे आवडलं त्यामुळे मी हाताला पायांना हाच कलर केलेला आहे. त्यानंतर पोराने इथं थोडंसं पिक्चर लावलेला आणि टाइमपास पण कॅरम खेळून चालला होता त्यांचा. घरी काय इथं आता ताईनं हा 3रा दिवस आहे आणि इथं आता गोठ्यातलं तुम्हाला दाखवलं. जनावरांना धुवून झालेल्या त्या भैयाच्या गोठा धुवायला चालला होता. कालच्या मिसळीचे ब्रेड उरले होते म्हणून आज वहिनी बोलले की पोरांना सँडविच करा. म्हणजे ते चीज पण शिल्लक होतं, बटर पण होतं, ब्रेड पण होते. मग थोडंसं कांदा टोमॅटो फक्त घातलं आणि मायोनीजमध्येच इथं सँडविच करायचं चालू आहे. न ठेव आणि चालू कर ग. आजवर मग खाल्ल्या अंची किंमत त्यांना निघ ना त्या प्लेटनं हे ना चिमट्यानं काढ रे म्हणलं जरा. थांब 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 एक गरम झाले ते. सोड की 2 मिनिटे. आपल्या साध्या चिमट्यानं पण येणारच मामी आले चला. काहीतरी प्लेट. अहो गरम झाले ते. गरम झाले. नवा कर ह्या काय म्हटल्या चालवायचं ठेवलं तर चालतंय म्हणून. हे निघत नाही ना. खालीवर झाले ना तसं काही हे नाही. चटके बसायला बंद केले आता ते. तरी इथं आम्ही ओव्हन चालू करून सँडविच ते गरम करायला ठेवला पण त्यावर ते बटर स्प्रेड करायचं विसरलो. नंतर 10 मिनटं झाल्यानंतर लक्षात आलं. मग परत ते खोलून परत त्याला ब्रेड लावलं दोन्ही बाजूनं आणि परत 10 मिनिट ते गरम करून घेतलं. पण ह्याला आता प्रत्येक एका ह्याला कनी 20 मिनिट जात होते. म्हणून म्हटलं हे 4-4चं कधी व्हायचं. माणसं तर 17-18 जण होतं. त्यामुळे परत दुसरं काढलं, तिथं थोडंसं गरम केलं आणि इथं थोडंसं असं दोन्हीकडे गरम करून घेतलं. काका पाहिजे ग ते खाऊ नकोस. दोनच बसणार नाही. तर इथं 3ऱ्या दिवशी परत आम्ही आज नॉनव्हेज बनणार होतो. आमच्यात म्हणजे मुंडी रक्ती बनणार होती आणि ती मी माझ्या पद्धतीनं बनवणार होते. त्यासाठीच आम्ही मसाला भाजून वगैरे ठेवला होता. तर इथं मिक्सरला वगैरे लावून दीदी आपलं व्हेज जेवण बनवून घेते. तिचं झालं की मग आम्ही आमचं आवरायला घेईन. तर इथं तुम्हाला बाहेर थोडंसं काम काय काय चालू आहे ते दाखवते. तर ही आमची घराच्या मागची बाजू आहे बघा. या मनू हे कुणा तुमचं चप्पल
हे कुणाचं? तर इथं जेवण वगैरे सगळं सकाळची कामं आवरली होती आणि थोडंसं दीदीनं नरसिंह महाराजांचा पिक्चर लावला होता, तो थोडा बघितला. त्यानंतर इथं पोरांना पहिल्यांदा जेवायला वाढून घ्यायला चालू होतं आज, कारण आज आम्ही दुपारनंतर बाहेर पडणार होतो. वाडा सगळं मागे देतात आमच्या दोघी नाणे हिला टाकायला वाडा कारलं करून वाढायला केलं नाही करूया. तर घरात मोठ्या पोरांचं जेवण चालू होतं, मग थोडंसं आम्ही बाहेर बसलो, कारण लहान 2 पिल्लो आहेत, त्यांना खेळत मावशी बाहेर बसली होती. दीदीचं त्याचं पिक्चर चालू होतं, ते बघायला चालू होतं. मग थोडा वेळ बसलो, तोपर्यंत अजून एक आमच्या इथली पाहुणी आली होती, तर तिच्यासोबत बोलण्यात तास गेला आमचा. तोपर्यंत चावीला पाणी आलं होतं, त्यामुळे घरातल्याने पाणी वगैरे सगळं भरून घेतलं. तोपर्यंत आम्ही इथं बाहेर दारात निवांत बसलो होतो. त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे झालं, त्यानंतर आवरलं, थोडासा आराम केला. मग 3 वाजता बॅग पॅकिंग करायला घेतलं, कारण कपडे इकडे तिकडे सगळी पडली होती. सगळी गोळा करून बॅग पॅकिंग करायला जवळजवळ तास गेला. त्यानंतर आम्ही इथं संध्याकाळचं 4 वाजता बाहेर पडलो होतो आणि हे आमच्या गावचं स्टँड आहे, कारण आम्ही आज लालपरीनंच जाणार होतो. मी वाटेत उतरणार होते, त्यानंतर पुढं दीदी मावशी वगैरे पुढे जाणार होते. ब्रेक मारला पडेल एकदम. चला तर ताईनो, आजचा व्लॉग इथेच बंद करते. तुम्हाला कसा वाटला शनिवार रविवारचा सुट्टीचा 2 दिवसाचा गावाकडचा व्लॉग? पुन्हा भेटू आपल्या रोजच्या डेली रुटीनच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.